नवरात्रातल्या प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक माळेचं आणि देवीच्या रूपाचं महत्त्व आहे. भारतातील विविध भागात नवरात्र कशी साजरी केली जात असेल हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल. तेव्हा जाणून घेऊयात नवरात्रीची आख्यायिका राक्षस महिषासूर आणि देवी दुर्गा यांच्यातील महान युद्धाबद्दलची कहाणी आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवी दुर्गेच्या अवताराची महिषासुरावरील विजयाचा दिवस साजरा करण्यासाठी आणि वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्यासाठी पूजा बांधली जाते. दक्षिण भारतात नवरात्र म्हणजेच कोलू आणि हे पाहण्यासाठी मित्र आणि आप्तेष्टांना घरी आमंत्रित केलं जातं. तर विविध बाहुल्या आणि मूर्त्यांचं हे प्रदर्शन असतं. कन्नडमध्ये या प्रदर्शनाला बॉम्बे हब्बा असं म्हणतात, तमिळमध्ये बोम्माई कोलू असं म्हणतात, मल्याळममध्ये बोम्मा गुल्लू असं म्हटलं जातं आणि तेलुगूमध्ये बोम्माला कुलुवू असं म्हटलं जातं. हे 9 दिवस दुर्गा आणि तिच्या अवतारांना नवदुर्गेला समर्पित आहेत आणि प्रत्येक दिवस हा देवीच्या अवताराशी संबंधित आहे. पहिली माळ शैलपुत्री. प्रतिपदा म्हणजेच पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे आणि या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल आणि नंदीवर स्वार होत असल्याचं चित्रित केलंय आणि शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग केशरी आहे जो कृती आणि उत्साह दर्शवतो. ही देवी सती म्हणजे शिवाची पहिली पत्नी जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते किंवा पुनर्जन्म तिचा मानला जातो. तिला हेमवती म्हणून देखील ओळखलं जातं. दुसरी माळ ब्रह्मचारिणी. द्वितीयेला दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा बांधली जाते. या रूपात पार्वती योगिनी बनली होती आणि हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती आणि मोक्ष तसंच शांती किंवा समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायांनी चालणारी आणि हातात जपमाला आणि कमंडला धरणारी ही देवी आनंद आणि शांततेचं प्रतीक आहे. पांढरा हा या दिवसाचा रंग आहे. तिसरी माळ चंद्रघंटा. तृतीया म्हणजेच तिसरा दिवस हा चंद्रघंटेच्या पूजेचं स्मरण करतो आणि शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्रानं सजवलं होतं म्हणून हे नाव आहे. ही सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचं प्रतीक आहे. लाल हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे. चौथी माळ कुष्मांडा. म्हणजे चतुर्थीला चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा बांधली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा ही पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि या दिवसाचा रंग शाही निळा आहे. तिला 8 हात आहेत आणि ती वाघावर बसलेली दाखवलेली आहे. पाचवी माळ स्कंदमाता. स्कंदमाता ही पंचमी म्हणजेच 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. स्कंद किंवा कार्तिकेय तिची ती आई आहे आणि या आईच्या बदलत्या शक्तीचं प्रतीक म्हणजेच जेव्हा तिचं मूल धोक्याचा सामना करतं आणि ती एका भयंकर सिंहासनावरती स्वार होतीये. 4 हात आहेत तिला आणि बाळाला धरून बसलेली ती दाखवली गेली आहे. या दिवसाचा रंग पिवळा आहे. आता 6वी माळ कात्यायनी. कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ह्या दिवसाचा रंग हा हिरवा आहे. योद्धा देवी म्हणून ही देवी ओळखली जाते आणि ही जी देवी आहे सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते. तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचं रूप आहे आणि ती षष्ठमीला 6व्या दिवशी पूजली जाते. पूर्वी भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजा सुरू होत होती. 7वी माळ कालरात्री. सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी दुर्गा देवीचं सर्वात उग्र रूप मानलं जाणारं कालरात्री ही सप्तमीला पूजनीय आहे. असं मानलं जातं की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध दिसतो. तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचं चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांच्या हानीपासून त्यांना वाचवेल. आणि पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गा पूजेचं बोधन देखील या दिवशी सुरू होतं. या दिवसाचा रंग हा राखाडी रंग आहे. 8वी माळ महागौरी. महागौरी हे बुद्धिमत्ता आणि शांतीचं प्रतीक आहे असं मानलं जातं. ही जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केलं तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित हा रंग गुलाबी असा आहे जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला म्हणजे 8व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्याची सुरुवात पुष्पांजली कुमारी पूजा या कार्यक्रमाने होते. ही अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीचा महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. आता 9वी माळ सिद्धिदात्री. नवमी म्हणजेच 9वा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात.
कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असं मानलं जातं। देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखलं जातं। या दिवसाचा जो रंग आहे तो रंग निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो। सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे। सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचं अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिलं जातं। असं मानलं जातं की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखलं जातं। वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवानं सर्व सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत। या दिवसाचा रंग हा जांभळा आहे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। आपल्यातल्या नकारात्मक भावनेवरती सकारात्मक विचारांचा विजय व्हावा हीच आईच्या चरणी प्रार्थना।